1950च्या अगोदर किती वर्षापासून होते हे मला काही कल्पना नाही, पण 1950 सालापासून तर आजपर्यंत या देवीचं आपल्याकडे जावळं होतात. याला त्रिपुर सुंदरी ही राजस्थानातून आलेली आहे आणि हिची स्थापना वर्षगणती आमच्याकडे झालेली आहे, म्हणजे आपल्याकडे. तर त्याच्यामुळे मला कल्पना नाही की किती वर्षापासून झाली. एवढं नक्की की 1950 सालापासून मला आठवतं की ह्या देवीचे 51 साली आमच्या ज्यावेळेला जावळं झाले त्यावेळेला ही मूर्ती खिडकीवाल्यांकडे, म्हणजे आपल्याच गोत्री खिडकीवाल्यांकडे नेली आणि त्याच्यानंतर नारळाची स्थापना आणि ह्या देवीची पूजा असे करून जावळं उतरले होते 1952 साली. आणि त्याच्यानंतर मग हे पूजेचं चालूच राहिलं. दर 3 वर्ष 1 वर्ष आड म्हणजे पूजा होत राहिली. आणि त्याच्यानंतर ही आपल्याकडे माझे जावळं झाल्यानंतर हे एक वेळेला चोपड्याला झाले होते. त्यावेळेला देखील चोपड्याला या देवीची स्थापना केली आणि त्यांनी तिथे जावळं उतरवले. पूर्वी कुठे साखळीला व्हायचं काय विचार? साखळीला व्हायचं का? काय पूर्वी साखळीला व्हायचं, साखळीला व्हायचं पूर्वी. पूर्वी कुठे होत होतं? पूर्वी साखळीला कोण कार्यक्रम साखळीला होत होता ना पूर्वी. साखळीलाच होते ना पूर्वी कार्यक्रम साखळीला व्हायचा ना. हो, साखळीलाच व्हायचे. 1970 सालानंतर भुसावळला करतोय आम्ही. श्याम भटजी कधीपासून आले म्हणा? श्याम भटजी कधीपासून आले? हा, श्याम भटजी कधीपासून आले? हे श्याम भटजींना यायला जवळजवळ 8-1 वर्ष झाले असतील. त्याचं याच्या अगोदर साखळीला दत्तू भटजी म्हणून होते, ते करायची पूजा. आता इथे जवळजवळ 7-8 वर्षापासून श्याम भटजीला बोलवत आहे. तिथी कोणती आहे? याची पोथी, याची जी पोथी आहे तिथी तिथी ती दत्तू भटजीकडे आहे आणि यांच्याकडे आहे. तिथी तिथी कोणची होती? तिथी हा, तिथी कोणची होती? तिथी तर तिथी म्हटली तर दत्त जयंतीच्या दिवशी मला एवढं माहिती आहे की आम्ही मोती करतो. त्याच्या 2 दिवस अगोदर म्हणजे बारस एकादशीसह बारस काही अडीअडचण झाली, जशी बारससह तेरस, म्हणजे आज जसं बारस आहे, बारससह तेरस, उद्याची तेरस आहे आणि परवाच्या दिवशी पौर्णिमा आहे 14. तर त्यावेळेला हे होतं. बाकी एकादशीसह बारस ज्या वेळेला येते त्या दिवशी याचं देवाचं होतं. म्हणजे बारसला ज्योत लागते, तेरसला बुवा वराडी खाल्ले जातात आणि त्याच्यानंतर 14ला मोती होतात. पण काही अडीअडचणीमुळे आपल्याकडे आता जसं काही आजारी होता त्याच्यामुळे थोडा उशीर झाला, म्हणून आज झाली ही पूजा, नाही तर ही कालच व्हायला पाहिजे होती. दत्तू भटजी होता का 50 साली? दत्तू भटजी 50 साली होता का? हा, दत्तू भटजी 50 साली होते? नाही, त्याच्या अगोदर त्याचे वडील वगैरे असतील. बाकी नाही, 50ला दादा तो नव्हता. 50ला दत्तू भटजी नव्हता. नाही, त्याच्यानंतर होता. त्याच्या अगोदर त्याचे वडील असतील किंवा कोणी असतील ते कल्पना नाही आपल्याला. चक्रपूजा आपल्या नव्या समाजात किती ठिकाणी होते सांगा ते? चक्रपूजाच्या देवाचं आपल्या समाजात पूर्वी 3 लोक करायचे. गौऱ्याण गोत्री, आपण म्हणजे दत्तात्रय गोत्री आणि साखळीच्या कडवायण गोत्र. तर गौऱ्याण गोत्रामध्ये म्हणजे साखळीला असं समजलं की बा कोणीतरी वारलं होतं की काही, तर ते पडीत पडलेलं आहे. त्यांचं ते पडीत पडलं म्हणून फक्त आता आपल्याकडे 2घच घराण्यामध्ये ही पूजा होते. दत्तात्रय आणि कडवायण. हा, दत्तात्रय आणि कडवायण. हा, भुसावळ आणि हा, यावल. भुसावळ आणि यावल. यावलला ते करतात कोणाकडे? आणि भुसाळा आम्ही करतो. यावेळेला कोणाकडे करतात? ते यांच्याकडे आता ते वारले ते पद्माकर श्रीधरकडे. तर याचं काय असतं पूजेचं विधान? पुजारी कोण, तर त्याच्या म्हणजे पत्रिका पाहिल्या जातात. ॲक्च्युअल पत्रिका पाहिल्या जातात आणि 2-3 जणांना कोण इच्छुक आहे बा पूजेला
म्हणून त्यांच्या पत्रिका पाहिल्या जातात. ज्याच्या याच्यात असते त्याला म्हणतात मूठ. ज्याची मूठ त्याच्यात निघाली त्या पूजेला बसतो. मग तो कालांतराने किती वर्ष जगला की राहिला अशाबद्दल काहीच नाही. मग त्याच्यानंतर त्याचा जो वारसदार असेल तो त्यांच्याच घरातला असतो अशातला प्रकार नाही. त्याच्या नावाने ज्याच्या नावाने जसं मूठ निघाली असेल तो, जसं आता यावलला हा दिगंबरच्या अगोदर ठाण्यावाले होते, यादवराव ठाण्यावाले, तर त्यांनी केली पूजा दुसरीकडे होती पण पूजेचा मान त्यांचा होता. आणि त्याच्यानंतर ह्या दिगंबरची मूठ निघाली. त्याच्यामुळे तो हे असं नाही की मी वारला तर माझा पोरगा करील, तो मेला तर त्याचा पोरगा. याची जन्मपत्रिका पाहून मूठ काढली जाते आणि मग त्याच्या नावाने ही पूजा होते. कोण काढतं हे मूठ? कोण काढतं मूठ? हे पत्रिका 2-4 जणांच्या काढून, म्हणजे इच्छुक 2-4 जणांच्या जो इच्छुक असतो त्याची पत्रिका घ्यायची आणि 2-3 आणि मग ज्याच्या नशिबात असेल तो ती पूजा करेल. थोडा सारांश सांगा त्याच्या पूजेचा 4 ओळीमध्ये. की पूजा मांडल्यावरती काय करता काय नाही भीती म्हणजे तुम्ही सांगा त्या कानात. पूजा मांडताना कशी पूजा मांडली जाते याचं सारांश सांगा. थोडक्यात सांगा. पूजा तर आज जशी झाली तशीच मांडतात. त्यामध्ये रेकॉर्डिंग सांगा तुम्ही काय तो स्थापनेमध्ये काय काय टाकलं. तुम्ही बोला म्हणा. हा, पूजा आज जशी मांडली ना तशीच मांडतात. एरिया पाहून त्याचं चक्र काढले जातं. एरिया पाहून त्याचं चक्र काढले जातं आणि त्याच्यामध्ये उडीद, मूग, हरभऱ्याची डाळ याला तेल लावतात. जे गोलाकार केलेले असतात 6, तर अल्टरनेटली हे करून एका मागे एक 3 म्हणजे ते. आणि मध्यभागी तांदूळ वगैरे, तांदूळाला देखील तेल लावतात. आणि मग त्या पांढऱ्या तांदूळाचे मोती म्हणतात. आणि हे जे इतर ज्या वस्तू आहे त्याचं वरण करतात. धन्यवाद. फक्त मूग आणि चण्याची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, उडीद. हे जे मांडलेलं काय म्हणा तुम्ही मडीमध्ये हे आपण चक्र हे सगळं मांडलेलं चक्र आपल्या शिवरात्रीला गेलो होतो आम्ही पंढरपूरला. तिथे सगळे रास ही रास मांडली. रास सगळी नवारणव यंत्र आहे. नवारणव यंत्र आणि फळं ऊस वगैरे काय करतात त्याच्यात ती पोरी नाही. फक्त भाऊबंदकीतले. हा भाऊबंद महाराज इकडे पायावर महाराज. हे कोहळ्याचीच भाजी कावर करतात, तिसरी चालत नाही असं काही आहे का? या ज्योतीचे 2 थेंब बरं का अमृत कलशात टाकून घ्यायचे, मग भिजवायचे. कंटकाच्या पोळ्या दक्षिणेला ठेवायच्या असं सांगितलंय. तुमची योजना जशी असेल त्याप्रमाणे आपण नेहमीच्या पुढे ठेवतो. आपण तिकडेच ठेवतो. कंटक ठेवण्यापूर्वी ज्योतीचे 2 बिंदू अमृत कलशात टाकावे. ते पान उचलायचं आहे 2 हाताने. पडू द्या त्याच्यात 2 बिंदू. त्याच्यावर तूप टाका की बरोबर पडतात ते. घे रे, हे घे रे. डबल तूप सोड त्याच्यावर. तूपच पडतं. तूप टाक थोडीशी की बरोबर पडेल.
हातपाचा तो गजाला बस बस चला, बंद करा आता. 2च्या ऐवजी 5 पडून गेले. खाली ठेव म्हणून खाली ठेव. एक मिनिट जमिनीवर ठेवून गेलो. मोबाईल बरोबर दिसतंय मला. मला साईड घे. आपली चुकी आपण 5 टाकले त्यांनी 2च सांगितले. हे बघा, नाही, जास्ती पवित्र झाला पोळी होता. बघा त्याच्यावर. 3 पटीने जास्त झाला. हा, एक बार व्हिडिओ काढ. तिरपे बघ बघ कशाला तिरपं झाला तिरपं. तिकडे बघ माझ्याकडे बघ. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्. ऐं क्लीं सौं सौं क्लीं ऐं सौं क्लीं ऐं ऐं क्लीं सौं. चला इथून सुरुवात करा. त्यांच्या हातातून घ्या तुम्ही. मोबाईलमध्ये घ्या. बरोबर. इकडे बघ. टाकणार मग काय झालं टाकलं तरी तिथे बस राहू जवळ आणते. पाव इकडे. यावाल्यांचं किती आलं सर्वांचं मी देते. पण मला तिथून बारा मोठे केलेले पैसे लागतात नाही ते मध्ये गेल्यावर किती जमा झाले ते पाहून मग टाकायचं.